खासगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी सहजासहजी मिळत नाही। अगदी स्वतःच्या लग्नालाही 10 दिवसांपेक्षा जास्त सुट्टी मिळेल की नाही याची शाश्वती कर्मचाऱ्यांना नसते। मात्र पुण्यामध्ये एका आरोपीला न्यायालयाने लग्नासाठी तब्बल 14 दिवसांची सुट्टी दिली आहे। नेमकं काय घडलंय बघूया। आरोपीला चक्क लग्नासाठी 2 आठवडे सुट्टी। आरोपीच्या लग्नासाठी तात्पुरता जामीन। कोर्टाने सुट्टी देताच आरोपी चढला बोहल्यावर। ही लग्नपत्रिका बघा। ही लग्नपत्रिका साधीसुधी नाही, तर ही लग्नपत्रिका आहे एका घोटाळ्यातल्या आरोपीची, जो तुरुंगात आहे। शिवम राजेश तिवारीचं 16 जानेवारीला लग्न होतं। या लग्नासाठी शिवमला उच्च न्यायालयानं 2 आठवड्याचा जामीन मंजूर केला। शिवम राजेश तिवारी हा मूळचा उत्तर प्रदेशचा। शिवमनं खोटे विमे काढून 1,47,00,000 विमा कंपनीची फसवणूक केली आहे। मार्च 2022 ते एप्रिल 2024 दरम्यान विमा कंपनीला त्यानं गंडा घातला। विमा कंपनीच्या तक्रारीनंतर पुणे सायबर पोलिसांनी शिवमला बेड्या ठोकल्या। 2 डिसेंबर 2024 ला उत्तर प्रदेशातून शिवमला अटक करण्यात आली। मात्र गुन्हा दाखल होण्यापूर्वी शिवमचं लग्न ठरलं होतं, ते 16 जानेवारीला होतं। पण तुरुंगात असूनही लग्नाचा मुहूर्त चुकवायचा नाही असं शिवमनं ठरवलं आणि वकिलांना कामाला लावलं। बऱ्याच प्रयत्नानंतर शिवमला जामीन मिळवण्यात यश आलं। कोर्टाने आम्हाला एवढाच प्रश्न विचारला होता की त्याचं लग्न हा गुन्हा घडण्याच्या एफआयआर दाखल होण्याच्या आधी ठरलेलं आहे का नंतर ठरलेलं आहे, या संदर्भातले पुरावे दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला 2 आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला। 2 आठवड्यानंतर त्याला कस्टडीत जाण्याचे आदेश दिलेले आहे आणि त्याची सुनावणी 31 जानेवारी रोजी ठेवण्यात आलेली आहे। दोन्ही गोष्टींच्या आम्ही प्रयत्नात आहोत की त्याचा जामीन कसा होईल आणि तशा पद्धतीने आम्ही कोर्टाला विनंती करणार आहोत। 16 जानेवारीला विमा घोटाळ्यातला आरोपी शिवम तिवारी अखेर लग्न बंधनात अडकला। मात्र लग्नाच्या बेडीत अडकला म्हणून त्याची तुरुंगातल्या बेडीतून सुटका नाहीये, कारण जामीन संपल्यावर 28 जानेवारीला पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे आदेश कोर्टानं शिवमला दिले। तेव्हा शिवमला लवकरच पुन्हा तुरुंगाच्या पिंजऱ्यात यावं लागणार आहे। खरं तर युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हणतात, मात्र आता लग्नातही सगळं काही माफ असतं असंच म्हणावं लागेल। निलेश खरवडेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, पुणे।